रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करत आलोय. उद्या श्रावण महिन्याची सांगत आहे. तत्पूर्वी आज चिंतनासाठी घेतलेला अभंग जो आहे तो असा आहे. चंदनाचे गावी सरपांची वसती, भोगिते ते हाती दीपांतरी. एका ओझे एका लाभगडे देवा, संचिताचा ठेवा वेगळाला. क्षीराची वसती अशुद्ध सेवावे, जवळी ते जावे भोगे दोरी. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहोनी दगड बरे देवा. खूप छान अभंग आहे महाराजांचा. महाराज या अभंगामध्ये जे आहे त्याचा लाभ ज्यांना घेता येत नाही ना, त्यांच्याविषयी भाष्य करतात. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत की चंदनाचे गावी सर्पाची वसती, भोगते ते होते दीपांतरी. अतिशय सुगंधी अशा चंदनाच्या झाडामध्ये अनेक सर्प राहतात नव्हे, त्यांची वस्ती तिथं असते. साप असतात म्हणतात महाराज. पण त्या सापांना तिथल्या चंदनाचा सुगंध अनुभवता येत नाही, इतके जवळ असून अनुभवता येत नाही. तर काही म्हणजे द्वीपांतर खूप देश दूर दूरवर असलेले लोक ते येतात, त्या चंदनाला तोडतात आणि त्याचा वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या सुगंधाचा आनंद घेतात म्हणतात महाराज. पुढे उदाहरण देताना महाराज म्हणतात, एका ओझे एका लाभ गडे देवा, संचिताचा ठेवा वेगळा. हे असं का होतं? जवळ असून चंदनाला सुगंध का घेता येत नाही आणि लांबचे लोक मात्र त्याचा आनंद घेऊन जातात, असं का होतं म्हणताना महाराज म्हणतात, होय, ओझ जो वाहतो त्याला त्याच्यात कितीही मौल्यवान वस्तू असली तर त्याला त्याचा लाभ घेता येत नाही. दुसरा मात्र त्यानं वाहिलेल्या ओझ्यात त्यात मौल्यवान वस्तू त्याचा लाभ मात्र दुसरा घेतो. असं का होतं म्हणताना महाराज म्हणतात, हे त्याच्या प्रारब्धाची गोष्ट आहे. हे त्याचं संचित आहे, पूर्वकर्म काहीतरी असेल त्याच्यामुळे किंवा त्याच्या प्रारब्धामध्ये ते लिहिलंय म्हणून ते होतंय, असं होत असावं. आणखी उदाहरण देताना महाराज म्हणतायत, क्षीराची वसती अशुद्ध सेवावे, जवळी ते जावे भोगे दोरी. गाय दूध देते, त्या सडामध्ये त्या काशीमध्ये गोचिड राहतात म्हणतात महाराज. उदाहरण देतात, इतकं मधुर त्या गाईचं दूध की ज्या दुधापासून दही व्हावं, ज्या दुधापासून लोणी व्हावं, ज्या दुधापासून तूप व्हावं, अनेक पदार्थ तयार व्हावेत. ते दूध ज्या सडामधून बाहेर निघतं, ज्या स्तनांमधून बाहेर येतं गाईच्या, तिथं राहणाऱ्या गोचडाला ते दूध प्यावंसं वाटत नाही. महाराज म्हणतात, ते तिथलं रक्त पितं पण दूध पित नाही. काय करावं म्हणतात, जवळ असून लाभ घेता येत नाही, कळत नाही त्यांना. म्हणून महाराज काय म्हणतात, शेवटी म्हणतात की तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड. त्या सापाप्रमाणे किंवा त्या गोचडाप्रमाणे ज्यांची बुद्धी जड आहे, ज्यांना कळालं नाही चांगल्याची किंमत, तशी विचार लाभण्यापेक्षा मी दगड झालेला बरा म्हणतात महाराज. यांच्यासारखी बुद्धीच नको म्हणतात, देवाला प्रार्थना करतात महाराज. बऱ्याच वेळा असं होतं. किती छान अभंग लिहिले बघा महाराज. साधी साधी उदाहरणं देऊन महाराज सांगतायत की तुमच्या सभोवताली परमेश्वरानं तुमच्या प्रारब्धानं काहीतरी चांगलं दिलेलं असतं आणि त्याचा लाभ मात्र तुम्हाला घेता येत नाही. बाहेरच घरात आई आहेत, वडील आहेत, सासू आहेत, सासरे आहेत, मोठे भाऊ आहेत, सगळी लोक आहेत. त्यांना विचारायला बाहेरचे लोक येतात, त्यांच्या सल्ल्यावर स्वतःच प्रपंच करतात. पण घरातल्या माणसाला त्याची किंमत नाही म्हणतात महाराज. का? हे वेगळे आहेत का सापापेक्षा? नाही, त्यांची बुद्धी जड आहे म्हणतात. त्यांना त्याचा लाभ घेता येईल. जवळ असतात हे लोक, आपल्या जवळ आहेत, घरात आहेत. तो घरात सगळी माणसं जवळ आहेत. तुमचा मित्र म्हणून असतील, तुमचा सहकारी म्हणून असतील, तुमचा नवरा म्हणून असेल, तुमची बायको म्हणून असेल, तुमच्या घरातले कुणीतरी जवळ म्हणून तुमच्यासाठी ते तयार केलेलं आहे. पण तुम्हाला त्याचा लाभ घेत नाहीत. लोक त्याचा फायदा करून घ्यायला लागले. महाराज तर म्हणतात,
अशी बुद्धी देण्यापेक्षा मला दगड बनव देवा, माणूस नको. चिंतन करूया जवळच्या घरातल्या लोकांच्या अनुभवाचा, त्यांच्या चांगुलपणाचा, त्यांच्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला काही लाभ घेता येतो का, याचा अगोदर विचार करू. आणि त्या लोकांना त्यांचा आदर सन्मान देऊया. एवढंच एक चिंतन करून आज इथंच थांबू. पुन्हा भेटू महाराजांच्या एक छानशा अभंगाबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.